महाराष्ट्राच्या कोणत्या गावाला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार मिळाला? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कोणत्या गावाला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार मिळाला, हा पुरस्कार त्या गावाला का मिळाला आणि त्याचबरोबर राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार हा नेमका काय आहे आणि तो कोणाला देण्यात येतो या संदर्भातील सर्व माहिती बघणार आहोत. महाराष्ट्राच्या रोहिणी ग्रामपंचायतीला ग्रासरूट लेव्हल इनिशिएटिव्ह्ज या श्रेणीमध्ये सुवर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील रोहिणी ग्रामपंचायतीने देशात प्रथम क्रमांक पटकावला. यासाठी देशभरातून तब्बल 1,45,000हून अधिक अर्ज आले होते. या सर्वांमध्ये महाराष्ट्रातील रोहिणी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2025 मध्ये सुवर्ण पदक पटकावून रोहिणी ग्रामपंचायतीने ग्रामीण स्तरावर तांत्रिक स्वावलंबनाचे म्हणजेच टेक्नॉलॉजिकल इंडिपेंडन्सचे एक उत्तम उदाहरण निर्माण केले आहे. देशभरातील सर्वोत्तम ई-गव्हर्नन्स उपक्रमांना सन्मानित करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार दिले जातात. हा पुरस्कार जिंकल्यामुळे रोहिणी ग्रामपंचायतीला ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि 10 लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायत ही 100% आदिवासी लोकसंख्या असलेले गाव आहे. आदिवासी गाव असूनही डिजिटल प्रशासन आणि पारदर्शक सेवांच्या क्षेत्रात रोहिणी गाव संपूर्ण देशात अग्रेसर ठरले. या गावात शाळा, अंगणवाडी, आरोग्य आणि कृषी क्षेत्रात ई-गव्हर्नन्सचा वापर करून ग्रामस्थांना कार्यक्षम सेवा पुरवल्या जातात. रोहिणी ग्रामपंचायतीने महा-ऑनलाईन ID-द्वारे 956हून अधिक सेवा, जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांचे ऑनलाईन वितरण तसेच महिला व बालकल्याण, शिक्षण, आरोग्य आणि पशुसंवर्धन या क्षेत्रात डिजिटल टेक्नॉलॉजीचा प्रभावीपणे वापर केला आहे. उदाहरणार्थ, ग्रामपंचायतीकडून जन्म प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. नागरिकांना घरबसल्या व्हॉट्सअप आणि ईमेलद्वारे प्रमाणपत्रे मिळतात. रोहिणी गावाच्या या डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे नागरिकांना घरबसल्या ही सर्व प्रमाणपत्रे मिळतात, तेही 7 दिवसाच्या आत. यासाठी रोहिणी ग्रामपंचायतीने ऑनलाईन शुल्क भरण्याची सुविधा आणि वापरकर्ता अनुकूल पोर्टल हे वापरले आहे. याशिवाय ग्रामपंचायतीने यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियाद्वारे नागरिकांशी संवाद साधला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार हा काय आहे, तो कोणाला देण्यात आला आणि त्याचे वैशिष्ट्य काय या संदर्भातील माहिती बघितली. सरळ सेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2025 मध्ये सुवर्ण पदक कोणत्या ग्रामपंचायतीने पटकावले? पर्याय 1 मानेचीवाडी, पर्याय 2 रोहिणी, पर्याय 3 भिलार, पर्याय 4 अंतरवाली सराटी. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मान्याच्या वाडीलाही पुरस्कार मिळाला आहे. तो पुरस्कार मान्याच्या वाडीला का मिळाला आहे तो जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.